पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण आज म्हणजेच बुधवारी सकाळी 6 वाजता हे 100% भरलंय। सध्या या धरणात 1.87 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून सुरक्षेचा उपाय म्हणून धरणाच्या सांडव्यावरून तब्बल 27,203 क्युसेक्स वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येते। आतापर्यंत सांडव्यावरून एकूण 0.26 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे। फक्त खडकवासलाच नाही तर संपूर्ण धरण साखळीत गेल्या काही तासात पाण्याची मोठी आवक झालेली आहे। मंगळवारी सकाळी 5 वाजता चारही धरणात मिळून 12.21 टीएमसी म्हणजे जवळपास 41.88% पाणी साठा होता। मात्र रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे बुधवारी सकाळी तो 13.87 टीएमसी वर म्हणजे 47.92% पोहोचलेला आहे। म्हणजेच अवघ्या 13 तासात धरण साखळीच्या साठ्यात 1.76 टीएमसी आणि 6.4% वाढ झालेली आहे। सध्या चारही धरणातील एकूण पाण्याची आवक 3637 एमसीएफटी इतकी नोंदवण्यात आलेली आहे। सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीच्या उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेक्सने तर पुणे महापालिकेसाठी 502 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे। इतर धरणांचा विचार केला तर पानशेत धरणात 5.20 टीएमसी म्हणजेच 45.36%, वरसगावमध्ये 5.81 टीएमसी म्हणजेच 45.36%, तर टेमघरमध्ये 0.98 टीएमसी म्हणजेच 26.50% पाणी साठा झालेला आहे। गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणात 19.55 टीएमसी म्हणजेच 67.8% पाणी साठा होता। यंदा गत वर्षीच्या तुलनेत साठा 5.58 टीएमसीने कमी असला तरी सध्या सुरू असलेल्या सलग आणि मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात अत्यंत वेगाने वाढ होतीये। धरणातील पाण्याच्या आवकेनुसार विसर्ग वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।